महातेजा आत बिंदू कोणे परी, उष्णतेजा माझारी साक्ष पहा. कुंडलनी अर्धमुखे अग्नी सोडी, तयाची हे जोडी संतजना. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी उभी अनुभवावी या चिंतनमालेत, या ज्ञानयोजनामध्ये आज आपण ज्ञानेश्वरी अर्थात ज्ञानदीपिका अध्याय 6 आत्मसंयम योग ओवी 478. तेची तो आपण स्वयं जाहला निर्वाण, जे साधकांचे कारण सिद्ध तत्व या ओवीचं चिंतन करणार आहोत. अर्थात ही ओवी श्रीमद भगवद्गीता आत्मसंयम योग अध्याय 6 46 क्रमांकाचा श्लोक. तपस्वीभ्यो अधिको योगी, ज्ञानीभ्योपि मतोधिकः, कर्मेभ्यश्च अधिको योगी, तस्मात् योगी भवार्जुन. आत्मसंयम योग आहे, स्वतःला संयमित करायचे आहे. आणि या योगाच्या या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की तपस्वीभ्यो अधिको योगी, तपस्व्यापेक्षाही श्रेष्ठ, ज्ञानीभ्योपि मतोदय. इतकंच काय, ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ, कर्मीभ्यश्च अधिको योगी, कर्मयोग्यापेक्षाही श्रेष्ठ कोणता योग असेल तर तो भक्ती योग आहे महाराज. कारण हे सर्व योग भक्ती योगामध्ये समाविष्ट आहेत. म्हणून भगवंत अर्जुनाला म्हणतायत की तो सर्व योगियांचा जे सार आहे भक्तियोग, त्या भक्तियोगातला तू योगी हो. समर्पित भावनेनं तू माझ्या ठिकाणी एकचित्त हो, एकाग्र हो. तस्मात योगी भव अर्जुना. अर्जुना तू असा योगी हो की मी जो संकेत देईल ते तुला प्रमाण असेल. आणि भगवंताच्या संकेतानुसार जीवन व्यतीत करणारा भक्तच असतो महाराज. बाकी तपस्वी ज्ञानी अहमभाव आहे त्या ठिकाणी. भक्तीमध्ये समर्पण भाव आहे. कर्मामध्ये सुद्धा थोडासा अहमभाव येतोच, नाही असं नाही, पण भक्ती योगामध्ये संपूर्ण समर्पण असतं. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी. तुकोबाराय सुद्धा सांगतात की पतिव्रतेला जसं सर्वस्व हा आपला पतीच असतो, दुसरा विचार तिच्या मनामध्ये कधीच येत नाही, तसं भगवंताचं आहे. भगवंत आम्हाला तसं आहे की दुसरा प्रापंचिक विचार आमच्या डोक्यात येतच नाही. आमचा विषय एकच विषय येतो त्यांचा झाला नारायण, ना आवडे जन धन माता पिता. मग निर्वाणी गोविंदा असे मागे पुढे काहीच साकडे पडून येते. संपूर्ण गाडा मग भगवंत ओढत असतात, पारमार्थिकही आणि प्रापंचिकही. प्रापंचामध्ये सुद्धा त्याला कशाचीही कमी पडू देत नाही महाराज. इच्छा व्यक्त करावी, पूर्तता झालीच म्हणून समजा. कारण अशा योग भ्रष्टाला भगवंत सांगतात कुठे जन्माला घालतो? श्रीमंताच्या घरात. सूचना श्रीमताम गे हे योग भ्रष्टो अभिजायते. आणि अध्यात्मदृष्ट्या सुद्धा प्रगत होण्याकरता अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम. प्रगत करत 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 त्याला योग्याच्या घरामध्ये मी जन्माला घालतो भगवंत सांगतात. मग अशा ठिकाणी जन्म मिळाल्यानंतर जीवाला कशाचीही कमी पडत नाही. त्याच्या संपूर्ण इच्छा आकांक्षा गरजा ह्या त्या परिस्थितीमुळं सहजपणे पार पाडतात. मग त्याकरता त्याला लागणारा वेळ, त्या प्राप्तीकरता ते त्याला अनायासेच प्राप्त करून देतात भगवंत. अर्थाविना अर्थ नाही म्हणून श्रीमंताच्या घरामध्येच जन्माला घालून टाकतात की प्रापंचिक कुठलीच कटकट त्याच्या पाठीमागे राहू नये, प्रापंचिक कुठलीही न्यूनता त्याच्या जीवनामध्ये शिल्लक राहू नये. आणि त्यामुळं सगळ्याच गोष्टी यथायोग्य पूर्ण झाल्या तर साहजिकच
समाधान वृत्तीनं तो भक्तीकडे वळतो. म्हणून भगवंत सांगतात की अशा योगभ्रष्टाला मी सूचनाम श्रीमताम गे हे योगभ्रष्टो अभिजायते अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम. आणि यावरच भाष्य करताना माऊली 46 क्रमांकाच्या माऊली 478 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, तोची तो आपण स्वयं जाहला निर्वाण जे साधकांचे कारण सिद्ध तत्व. अर्थात जे साधकांचे सिद्ध झाले याच मार्गे, साधकाचे सिद्ध झाले याचे मार्गे संत सुद्धा सांगतात. या मार्गामध्ये साधकाचा सिद्ध अवस्था कधी प्राप्त होते ते त्या योग्याला, त्या जीवाला, त्या भक्ताला सुद्धा कळत नाही महाराज. कारण भगवंतच त्याला हात देऊन, बोट देऊन त्याचा मार्ग सुरळीत करत 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 त्याला प्रगत करत करत मोक्षाच्या प्रती नेत असतात. साधकाची सिद्ध अवस्थाच प्राप्त होऊन जाते. आणि जे एकमेव सिद्ध तत्व आहे ते निर्वाण परब्रह्म तो स्वतःच होऊन बसतो. राम म्हणता रामची होईजे, अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे, ही अनुभूती त्याच्या ठिकाणी येते. पण ती अवस्था येण्याकरता भगवंत 46 क्रमांकाच्या त्या श्लोकात सांगतात की तपस्वीभ्यो अधिको योगी ज्ञानेभ्यो अपि मतोधिका कर्मेभ्योश्च अधिको योगी तस्मात योगी भवान. अर्जुना, तुला त्या प्रकारचा योगी व्हायचे आहे. त्या भक्तिरसामध्ये तू स्वतःला समर्पित करायचं आहे. भक्तियोगामध्ये तू एकाग्र व्हायचं आहे. आणि असा सर्व भावे शरण आलेला, सर्व भावे माझ्या चरणी लीन झालेल्याचा योगक्षेमम वाहम्यम. तुला काहीच करण्याची गरज पडणार नाही. निमित्त मात्र भव. तुला फक्त निमित्त व्हायचं आहे. बाकी सर्व तुझे कामं मीच करणार आहे. दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी. कुठल्याही प्रकारचं संकट मी जीवावर येऊ देत नाही भगवंत सांगतात. म्हणून त्याकरता तस्मात योगी भव अर्जुन. आणि हेच माऊली यावर चिंतन करताना म्हणतात की तेची तो आपण स्वयं जाहला निर्वाण. निर्वाण म्हणजे शेवट अत्युच्च अवस्था म्हणजेच परब्रह्म हा तो स्वतःच होऊन जातो. जे साधकांचे कारण सिद्ध तत्व ते सिद्ध तत्वच तो होऊन बसतो. तो स्वतःच होऊन बसतो. करण्यासारखं असं त्याला काहीच राहत नाही. थोडक्यात ब्रह्मतत्वाशी तो लीन होतो. ब्रह्मतत्वामध्ये सामावला जातो. अस्तित्व त्याचं काहीच शिल्लक राहत नाही. उरतं तो फक्त ब्रह्मतत्व म्हणून. तेची तो आपण स्वयं जाहला निर्वाण जे साधकांचे कारण सिद्ध तत्व. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ति मुक्ताबाई की जय.